अबे का म्हणते बे गण्या भाऊ, आजकाल तर का दिसूनच नाही राहिलास ना म्हणतो. काय सांगू बे तुले, साला जिंदगीचे मजे मी घेता हो का जिंदगी माय मजे घेते, तर मला काय समजून नाही राहिला म्हणतो भोसडीच्या. इच्छा बहीण काय झालं तर सांग ना बे मला माहित होईल तर काय सोल्युशन काढून म्हणतो त्याच्यावर आपण. अबे सोल्युशन काही काढायचं नसेल. आता मी काय म्हणतो, भोसडीची तेवढी मोठी जागा आहे, साला मा बाप एक रोजदार नाही म्हणून उठला सुटला का चल गणे. अबे काय समजते का नाही समजे बी मा बापाला, काय एवढं मा पोरग्याने किती गिरवला पाहिजे म्हणून. हो ना भाऊ, का पहिल्याच्या पेक्षा मोठ्या हारल्यासारखा दिसतेस म्हणतो. का आता का पक्केच काम होत असतील नाही का तुला. एक काम कर ना बे, बाहेर गावी जाणार आवाला आणि बाहेर गावी चांगली शाळा शिक म्हणतो तर भोसडीच्या शिकच नाही. मी कसा 2 महिने बाहेर गावी राहतो आणि 2 महिने गावात राहतो चांगला दारीला. अबे तर मा बाप म्हणते शाळा शिकून कोणता कलेक्टर बनणार आहेस म्हणते भोसडीच्या म्हणते. एवढी मोठी जागा आहे म्हणते, हेच पाहिजे इथेच राही म्हणते. तर मी काय म्हणतो गण्या भाऊ, एखादी मालगीन नाही पटवलास का. आणि मला असं माझ्या त्या घराच्या कविती बरोबर चालू आहे म्हणून भैया पोरी बारीच्या लपल्यात नाही पडावा भोकत मोठ्याने लुटतेत म्हणतो.